नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल व्यवहारांचं प्रशिक्षण देण्यासाठी बँकांच्या आर्थिक प्रशिक्षण केंद्रांनी येत्या 1 एप्रिलपासून विशेष प्रशिक्षण शिबीर घेण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. यूपीआय तसंच USSD *99# या माध्यमातून आर्थिक व्यवहारांचं प्रशिक्षण देणारी ही शिबिरं वर्षभर राबवण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेनं दिल्या आहेत. याशिवाय बँकांनी शेतकरी, छोटे उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसहाय्यता गट तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी बँकेचं दैनंदिन कामकाज संपल्यानंतर शिबीर घेऊन डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन करावं असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. काळ्या पैशाच्या तपासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास दल SITनं देशभरातून आतापर्यंत 70,000 कोटी रुपये एवढ्या काळ्या पैशाचा शोध लावला आहे. SITचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी कटक इथं तपास दलाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती दिली. या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाला आपला 6वा अहवाल सादर करणार आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी समितीनं काही सूचना सुचवल्या असल्याचंही अरिजित पसायत यांनी सांगितलं. पाकिस्ताननं भारताविरुद्ध दहशतवादी गट उभे केले आणि आता दहशतीचा हा भस्मासूर पाकिस्तानवरच उलटला असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी अजित कुमार यांनी म्हटलं आहे. ते काल जिनिव्हा इथं मानवी हक्क परिषदेच्या 34व्या अधिवेशनात बोलत होते. जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात आज सुरक्षा बलाच्या जवानांनी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना पकडलं आहे. त्यांच्याकडून 2 पिस्तुलं हस्तगत करण्यात आली. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलीस दलात झालेल्या चकमकीत 2 पोलीस जवान ठार झाले. आज सकाळी ही चकमक सुरू झाली. खेड्याला सक्षम करण्याची ताकद असलेल्या सहकार क्षेत्राचं शुद्धीकरण गरजेचं असून चाचणी लेखापरीक्षणात आक्षेपार्ह संशयास्पद बाबी आढळल्यास त्याबाबतची माहिती लेखापरीक्षकांनी 31 मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश सहकार पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागात शेतकऱ्याचं आधारस्थान असलेल्या बाजार समित्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि इतर सहकारी संस्थांचा कारभार अधिक कार्यक्षम होण्यासाठी सर्व कार्यपद्धतीवर प्रभावी नियंत्रण ठेवावं तसंच सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवालात गंभीर दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देशही देशमुख यांनी यावेळी दिले. शासनाच्या विविध विकास कामांची माहिती लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये माध्यमांची मोलाची भूमिका असल्याचं प्रतिपादन जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केलं आहे. मुंबईतील पत्र सूचना कार्यालय आणि जालना जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं प्रसार माध्यमांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानं तसंच शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचनासाठी पाण्याचे शाश्वत स्रोत निर्माण होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यास मदत झाली असल्याचं ते म्हणाले. विश्व शांती केंद्र माईर्स MITच्या वतीनं देण्यात येणारा भारतीय संस्कृती दर्शन जीवन गौरव पुरस्कार मुंबई दूरदर्शन केंद्राचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांना जाहीर झाला आहे. उद्या 4 मार्चला पुणे इथं राष्ट्रीय रोबोकोन स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या नळवंडी इथं आज आणि उद्या माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्याबाबत जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात विविध स्पर्धा तसंच आरोग्याविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यव्यापी संपर्क आणि शोध अभियानाला आजपासून प्रारंभ झाला. औरंगाबाद तालुक्यात जयपूर, करंजगाव, नारेगाव परिसरात जनतेशी संवाद साधून उद्या गंगापूर तर परवा वैजापूर मार्गे ही अभियान यात्रा येत्या मंगळवारी मुंबईत पोहोचेल. मंगळवारी राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या अभियान यात्रा मुंबईत रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून